ऑफ द मॅच प्रथमतः जयंत पाटोळे इथे असतील तर प्लीज या. जयंत पाटोळे हे 500 रुपये थोरात साहेबांच्या शुभ हस्तेच दिले जातील. थोरात साहेब आपण देखील या व्यासपीठावरती. तुमच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत विकी यांना या साहेबवरती. आणि संपूर्ण आपण पाहतायत PI पराड साहेब, API थोरात साहेब, PSI मनगिरी साहेब, त्यानंतर PSI पालवे साहेब यांना देखील विनंती करतोय आपण देखील यावरती. कुणाल सर आपण देखील व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. थोरात सर. आणि इथे आपण हे जयंतला देणार आहोत 500 रुपयाचा कॅश प्राईज, ज्याने मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली आणि खूप सुंदर पद्धतीचा खेळ त्यांचा राहिला. सध्या आपण जाणार आहोत मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान या सोहळ्याकडे. जाऊया स्वागत सन्मानाकडे, जिथे आपल्याला पाहायला मिळतात सन्माननीय पराड साहेब जे PI आहेत पालघर पोलीसचे, आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यात अवधीत सिंग यांना मी विनंती करतोय. विधानसभा युवा पालघरचे अध्यक्ष आहेत आणि सध्या त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. आज ही स्पर्धा म्हणा आणि सर्व सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा यांच्यामुळे साजरे होत आहेत आणि ते संपूर्ण पोलीस बांधव आम्हाला पाहायला मिळत असतील आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचे हे स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतो आहेत. त्याचबरोबर API थोरात साहेब तेही आहेत, त्यांचं देखील स्वागत अवधीत सिंग यांच्या शुभ हस्ते केले जाईल. हे सन्मान चिन्ह कायम आठवणीत राहणार आणि तदनंतर त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. हनी खान आणि ते आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण निश्चित स्वरूपात जाणार आहोत. सन्माननीय API थोरात साहेब यांचं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान होईल, ज्यांनी खऱ्या अर्थानं जबरदस्त क्रिकेट दाखवलं आज पोलीस बांधवांनी. त्याचबरोबर मणिगरी साहेब तेही इथे आहेत आणि त्यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान मी पुन्हा एकदा उदित सिंग यांना विनंती करतोय. नितेश यांना विनंती करतोय. नितेश आपण या, तुमच्या शुभ हस्ते आपण साहेबांचं इथे स्वागत आणि सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतात सन्मान्य PSI पालवे साहेब, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय हनी खान यांना की या आपण प्लीज, तुमचं देखील इथे यथोचित स्वागत सन्मान केले जाईल. त्याचबरोबर आपण पाहतात पालघर MSEB चे असिस्टंट इंजिनियर अर्थात कुणाल कावळे सर यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावरती मी अजय यांना विनंती करतोय की आपण त्यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय कावळे सर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर पगडे साहेब देखील इथे आहेत, पोलीस दलात कार्यरत, त्यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. पगडे साहेब इथे आपल्याला सरांचं यथोचित स्वागत सन्मान होत असताना आपल्याला बघायला मिळतं आज पोलीस बांधवांनी. आणि त्याचबरोबर PSI शेख साहेब देखील इथे आहेत, त्यांना देखील विनंती करतोय की आपण देखील या आमच्या या मुख्य व्यासपीठावरती, तुमचं देखील यथोचित स्वागत सन्मान आहे. आणि तदनंतर जयंत पाटोळे यांच्या शुभ हस्ते आपण शेख साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता आणि त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. सध्या निश्चित स्वरूपात मी पराड साहेबांकडे जाईल. पराड साहेब, आज ही स्पर्धा उदितजीत सिंग यांच्या माध्यमातून विधानसभा युवा शहर अध्यक्ष आहेत आणि त्यांनी खूप चांगलं आयोजन या पालघरच्या क्रिकेटसाठी. तर विधानसभा अध्यक्ष पालघर, तर या स्पर्धेबद्दल आणि उदित सिंग यांच्याबद्दल 2 शब्द. सर्वांना नमस्कार. आज आपण आपल्यासाठी सर्वांसाठी एक संधी दिली खेळाची उपलब्ध करून. या कार्यक्रमाचे आयोजक श्री अवधीत सिंग साहेब यांनी एक खेळाचं महत्त्व जाणून आणि त्याचबरोबर आपली एक फिजिकल म्हणजे शारीरिक क्षमता
ही जर या खेळाच्या माध्यमातून आपल्याला सवय होणार, सकाळी जॉगिंग करणं, आपण एक्झरसाईज केली तर आपण कुठलाही हवामान असू दे किंवा कोणताही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर सहजपणे मात करू. जसे मागच्या वेळी करोनासारखा एक आजार आला होता, त्याला एकच उपाय होता की आपण खेळलो. आपली जर खेळकर वृत्ती असेल, आपण जर व्यायामाकडे किंवा फिजिकलकडे लक्ष दिलं तर आपण जास्त डॅमेज होत नाहीत. आणि हेच एक त्यांनी ओळखून एक सर्वांसाठी एक स्टेडियम आणि एक हे पॅनल उभं करून दिलं की जेणेकरून सर्वांचा एक शारीरिक क्षमतेचा विकास होईल, खेळ भावना वाढेल आणि खेळ भावना वाढेल तर शरीरामध्ये शांतता एक प्रस्थापित होईल. हा एक त्यांनी एक मोठा संदेश दिलेला आहे आणि यासाठी आम्ही पालघर पोलीसतर्फे या आयोजकांचे एक आभार व्यक्त करतो. जय हिंद. थँक्यू सो मच. धन्यवाद. चला यार, सुपरस्टार संघ संपूर्ण पोलीस बांधवांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. MSCB पालघर संघाचं खूप खूप कौतुक, खूप खूप अभिनंदन, ज्यांनी जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि तदनंतर या मॅचमध्ये विजयाचा शंखनाद, विजयाचा झेंडा रोवला. त्यांचं अभिनंदन. मॅचला सुरुवात करा आणि दोन्ही टीमला विनंती आहे की आपला एक्स्ट्रा खेळाडू देखील पाठवा. चला मॅचला सुरुवात होईल. आजच्या लॉर्ड्सचा मात्र हा मॅच. चला मुस्लिम समाजाचे आज सामने, एका बाजूला आदिल आणि एका बाजूला साबिर. मॅचला सुरुवात नाही होणार बघा, एक्स्ट्रा खेळाडू नाही आलाय. एक्स्ट्रा खेळाडू आपला पाठवा, त्याशिवाय इथून आता मॅच पुढे नाही जाणार. बघा 3 बॉलचा खेळ संपलाय आणि रनसंख्या फलकावरती 5 आहेत. तुम्हाला विनंती आहे की फिल्डिंग टीमचा एक्स्ट्रा खेळाडू इथे नाही आलाय. 3 रनची पेनल्टी आहे. जर हे षटक संपण्याच्या आत इथे खेळाडू नाही आला तर 3 रनची पेनल्टी. जशी 3 रनची पेनल्टीचा पुकार झाला, आमचा खेळाडू आला. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो, याला म्हणतात. चला टायमर सेट असेल. तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी आहे. बॉल चांगला होता फवादचा. एका बाजूला सातपाटीचा संघ आहे, एका बाजूला आपण शिरगावचा संघ पाहताय आणि गोलंदाजी मार्कवरती फवाद. आज 40+ क्रिकेट देखील त्यांना आणून सोडलंय या खेळाडूनं आणि तोच फवाज आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या मैदानाच्या आतमध्ये बॉलचा खेळ तपासून पाहिला तर 4 आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या फलकावरती 6 अशी सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत षटकातील पुढील बॉल घेऊन. इथे देखील हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल पकडतील आणि तुर्तास फेकी करतील. तद्वरती धावांची गती जर तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती. 5 बॉलचा खेळ संपलाय, 7 धावा धावफलकावरती. यात संपूर्ण पोलीस बांधवांचं मनपूर्वक धन्यवाद, ज्यांनी खऱ्या अर्थानं जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि तदनंतर सामना पराभवाच्या छायेमध्ये जरूर आलेत, परंतु मन जिंकणारं क्रिकेट दाखवलं. पराड साहेब आपल्याला पाहायला मिळतात, रजा घेतात. थँक्यू सो मच. एका बाजूला MSCB पालघर याही संघानं खूप चांगलं क्रिकेट दाखवलं, त्यांचं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. पहिल्या षटकाचा खेळ जर तपासून पाहिला तर आता इथे संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या ही फलकावरती 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. आज पालघरचं हे युवासेना चषक अवधूत सिंग आणि संपूर्ण एंटायर टीमचे अथक परिश्रम आणि आज ही स्पर्धा अगदी दमदार वलई प्राप्त करत असताना बघायला मिळते.
पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 9 रन ही सध्या धावफलकावरची स्थिती आहे. व्हॉइस ऑफ नांदगाव मृण्मयजी ठाकूर सरांचं आगमन आज सकाळपासनं आपलं ऑफिसचं काम संपवलं. वर्क फ्रॉम होम सध्या ते बिझी असतात आणि तदनंतर समालोचन क्षेत्रामधून देखील ज्यांनी आपलं नाव आता सध्या हा टसा उमटवलाय आणि आज ही स्पर्धेमधनं त्यांचा आवाज आपण ऐकताय. त्यांचं देखील स्वागत आहे. पेशानं IT इंजिनियर आणि तदनंतर समालोचनावरती प्रचंड प्रेम. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते आणि ये ना भाई. आणि जिथे आज या स्पर्धेचे मी म्हणेन की मुख्य समालोचक आहेत ते, कारण ज्यांनी याच आर्यनपासून सुरुवात केली आणि आर्यनच्या क्रिकेटच्या मैदानापासून ज्यांनी एक समालोचनाचं एक वेगळा प्रेम दाखवलं आणि आज तेच आपल्यासमोर जोडले जातील या मॅचसाठी. आवाज ऐकूया मृण्मय सरांचा आणि मायक्रोफोनवरती करूया बदल. आणि गोड गळ्याचे धनी नांदगावमध्ये जन्म घेतला, परंतु कर्मभूमी पालघर राहिली आणि त्या पालघरमधून एक चांगले क्रिकेटपटू, एक चांगलं व्यक्तिमत्व आणि एक चांगला आवाज सन्मान्य मृण्मय ठाकूर सरांचा आवाज ऐकूया मायक्रोफोनवरती. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो. थँक्यू सो मच. आपण ऐकत होता धनसरचा एक गोड आवाज उत्कर्ष पाटील. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू बराच काळ हवेत मात्र विसावलाय नो मॅन्स लँड मध्ये. धावसंख्येचा विचार करायला गेला, धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. रेहान आपल्या संघासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. एकीकडे सातपाटीचं गाव, दुसरीकडे शिरगावचं गाव. दोन्ही शेजारी शेजारी आज मैदानाच्या आतमध्ये दोन हात करतायत. पुढचा बॉल घेऊन रेहान सज्ज झालाय. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आलाय सर्वात मोठा फटका. षटकार 6. यावेळेस रेहानवर हल्ला केलाय. एक चांगला फटका, बॅटचा फेस ओपन केला आणि सरळ डाऊन द ग्राउंड जबरदस्त फटका खेळला. धावसंख्येत 6 धावेने भर पडेल. धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 22 धावा. AF11 अरफा सातपाडी या संघाच्या वतीनं आपल्याला 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, साबिर आणि आदिल. यावेळेस चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं होतं. एक चांगला बॉल षटकारानंतर व्हेरिएशन्स येणं खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचं आहे आणि ते रेहानने ओळखलं मैदानाच्या आतमध्ये आणि ते करून देखील दाखवलं. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय सातपाडीचा एक स्टार फलंदाज आदिल याचं नाव आहे. खूप चांगली फलंदाजी या पट्ट्याच्या मार्फत आपल्याला नेहमी पाहायला मिळते. आज सलामीवीरच्या भूमिकेत आदिल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक वेगळी जबाबदारी, एक वेगळा रोल आहे आणि त्या जबाबदारीला अदा करण्यासाठी आदिल मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल, मध्यम गतीचा बॉल होता, नाही समजला आदिलला, विसावला यष्टी रक्षकाच्या हातात आणि आला एक डॉट बॉल. आतापर्यंत 5 बॉल झालेत, तब्बल 14 धावा खर्च केलेत रेहाननं. कुठेतरी रेहानला देखील कमबॅक करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, बॅटची कड, छोटी धाव घेण्याचा प्रयत्न, पंचांकडे मागितलाय दाद.
थर्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत, शहानिशा करतायत. थर्ड अंपायरचा निर्णय आलाय, इट्स OUT आउट. आदिल बॅक टू द डग आउट. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगलं यष्टीरक्षण मैदानाच्या आतमध्ये झालंय. थँक्यू सो मच डीजे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 23 धावा, 23 रन्स ऑन द बोर्ड. आदिल सारखा एक मोठा फलंदाज रनआउटच्या माध्यमातून तंबूच्या आसऱ्याला परतला आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय मोहम्मद. आता एक सलामीवर आपल्याला पाहायला मिळेल, जिकडे साबिर आहे, दुसरीकडे मोहम्मद आहे. दोघांना जबाबदारी घ्यावी लागेल. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, नाव त्याचं फरहान आहे आणि आता फरहानला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्कोर कार्डवर धावा लागले 23 धावा, 23 रन्स ऑन द बोर्ड. शिरगाव संघ क्षेत्ररक्षण करण्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला संघ आहे, चांगली बांधणी संघाची. नेहमीच AR सुपरस्टार हे नाव आपण ऐकतो जेव्हा मुस्लिम बांधवांच्या मॅचेस चालू असतात. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. खेळाला होईल पुन्हा एकदा सुरुवात. तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल घेऊन फरहान सज्ज झालाय. यावेळेस फरहानचा पहिलाच बॉल गुड लेंथवर आदळलेला बॉल. अचूक टप्प्यावर भेदक मारा, जबरदस्त गोलंदाजी. विसावला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल आलाय. पंच दर्शवतात इट्स अ डेड बॉल. रनअप मध्ये चुकी झाली आणि जेव्हा तुमच्या रनअप मध्ये चुकी होते तेव्हा गोलंदाजाने कधी थांबणं महत्वाचं आहे आणि तेच फरहानने मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय. पुन्हा एकदा AR सुपरस्टार संघ क्षेत्ररक्षण सजवत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल. अक्षरशः बॉलला खोदून काढलंय. मिड ऑन रिजन मध्ये बॉल चाललाय आणि चित्याच्या चपळाईनं 2 धावा परिपूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांना आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोचतेच, ती म्हणजेच 25 धावांवर. आता इनफिल्ड मध्ये थोडासा फायदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला झाला, हरकत नाहीये. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा फरहान. यावेळेस लॉफ्टेड स्ट्रोक चेंडू, बराच काळ हवेत खालती. क्षेत्ररक्षक आलाय, टिपलाय झेल, संपलाय साबिरचा खेळ. फलंदाज बॅक टू द डग आउट. विकेटचं पतन, गॉन. थँक्यू सो मच डीजे.
मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. उमेरच्या रूपात फलंदाजी मार्कवर आलाय. मी सांगितल्याप्रमाणे जबाबदारी घ्यावी लागेल आणि फरहानने गोलंदाजी मार्कवर येऊन जबाबदारी घेतलाय आणि एक विकेट तंबूच्या आसऱ्याला पाठवलाय. उमेर सारखा एक चांगला फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये सातपाटी संघाची जबाबदारी घेण्यासाठी आलाय. दोन्ही शेजारची गावं असल्यामुळे सर्व मित्रच आहेत आणि त्यांचं ते बॉन्डिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा खेळाला होईल सुरुवात, जिकडे फरहान खूप चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडून मागे मात्र 2 धावा खर्च केलेत आणि एक गडी सुद्धा बाद केलाय. ऑन स्ट्राईक आपल्याला उमेर पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, जबरदस्त गोलंदाजी. पंचांनी बोट आकाशाकडे केलंय, म्हणजेच उमेर जसे आले ना तसेच पुन्हा एकदा तंबूच्या आसऱ्याला परतलेत. विकेटचं पतन, गॉन. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं, खोलवर टप्प्याचा बॉल होता, उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल आणि प्लस तो वेगवान बॉल होता. मात्र उजेर सारखा एक चांगला यष्टीरक्षक त्याने तो बॉल गॅदर केला आणि डोळ्याची पापणी लवते ना लवते यष्ट्यांचा वेध घेतला आणि जबरदस्त यष्टीरक्षण मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत केलं. उमेर सारखा एक मोठा मासा गळाला लावलाय उजेर आणि फरहान या जोडीनं. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आलाय साकिब. आता फरहानच्या गोलंदाजीचा विचार करायला गेला, पहिला चेंडू होता तो डॉट होता. दुसऱ्या चेंडूवर भले 2 धावा आल्या, मात्र तिसरा आणि चौथा बॉल एक बेस्ट डिलिव्हरीज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या आणि दोन्ही बॉलवर 2 विकेट्स साध्य केलं फरहाननं. पुढचा बॉल, यावेळेस उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल. फलंदाजी करणाऱ्या संघानं रिव्ह्यूची मागणी केलंय. थर्ड अंपायर आहेत, शहानिशा करतील, बघतील वाईड आहे की नाही आणि आपला निर्णय कळवतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी. मी म्हणेन सलगचा तिसरा डॉट बॉल. आयडियल गोलंदाजी कशी असावी ते फरहानने मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलाय. येणारा शेवटचा बॉल आहे. फरहान कुठेतरी क्षेत्ररक्षण सजवत असताना समोर उभा ठाकलाय साकिब. साकिबला जबाबदारी घ्यावी लागेल. यावेळेस लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू हवेत, खालती क्षेत्ररक्षक तैनात, घेतलाय झेल, संपलाय साकिबचा खेळ. पुन्हा एकदा फलंदाज, बॅक टू द डगआउट, गॉन. थँक्यू सो मच डीजे. आपण पाहत होता तिसऱ्या षटकाचा खेळ, जिकडे फरहानने खूप चांगली गोलंदाजी केली, मात्र 2 धावा खर्च केल्या आणि तब्बल 3 गडी बाद केलेत. सातपाटी संघाला कुठेतरी संकटाच्या समुद्रात सोडलंय फरहाननं.
नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर नाव त्याचं इबाद आहे. संघाच्या वतीनं चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो इबाद. पहिला बॉल. इबादचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण. चेंडू चाललाय डाऊन द ग्राउंड ॲज अन स्ट्रेट ॲज अन आरो. षटकार 6. थँक्यू सो मच डीजे. चौथ्या षटकाला झाली सुरुवात. इबाद आला गोलंदाजी मार्कवर आणि इबादचं स्वागत षटकारानं केलंय. मोहम्मदच्या पहिल्याच बॉलवर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन इबाद कमबॅक करेल का? यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. क्रिकेट आय इंटेलिजन्स चातुर्य मैदानाच्या आतमध्ये इबाद दाखवत असताना जो म्हणतोय की पहिल्या बॉलवर जरी माझ्याकडून चुकी झाली ना तरी दुसऱ्या बॉलवर ती चूक दुरुस्त करण्याची जबाबदारी देखील माझीच आहे. चला, ज्या बाईक्स आहेत समोर त्यांना विनंती असेल की आपण थोडं बाजूला बाईक्स लावायचे प्लीज. कोऑपरेट. थँक्यू सो मच. यावेळेस फुल टॉस होता. फुल टोल प्रयत्न करण्याचा. इकडे फटका फसलाय आणि मोहम्मद बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. थँक्यू सो मच डीजे. रिव्ह्यू कोणाचा आहे सर? पंचांचा निर्णय आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे. ओके. बॅटिंगचा रिव्ह्यू संपलाय. हा, बॅटिंगचा रिव्ह्यू संपलाय. थर्ड अंपायर देखील बिमर साठी चेक करतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. थँक्यू सो मच डीजे. थर्ड अंपायरने देखील शहानिशा केली. लाईव्ह मधून रिप्लेच्या माध्यमातून पाहिलं. शेवटच्या क्षणाला तो जो बॉल होता तो शेवटच्या क्षणाला डीप झाला आणि कमरेच्या खालून तो फटका खेचला गेला. जबरदस्त पंचगिरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ज्यांची नजर गरुडासारखी आहे आणि ज्यांचे निर्णय सुप्रीम कोर्ट सारखे, तेच पंच आज आपल्याला च्या रात्रीमध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या, धावफलकर आतापर्यंत 31 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे, जिकडे नवीन फलंदाज नोमानच्या रूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये आलाय. मोहम्मदने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, मात्र कॉन्सन्ट्रेशन नाही ठेवता आलं आणि दुसऱ्याच बॉलवर इबादने तो गडी बाद केला. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी कशी करावी ते इबादनं मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा इबाद. राईट मोर द विकेटचा मारा. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणाला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न आणि चित्त्याच्या चपळाईने 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावेने धावसंख्या, धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे त्या म्हणजेच 33 धावा, 33 रन्स ऑन द बोर्ड. उझेर एक चांगला यष्टीरक्षक, ज्या पठ्ठ्यानं खूप चांगलं यष्टीरक्षण आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये आपल्याला दाखवलं. चांगलं गॅदरिंग आतापर्यंत त्याच्या मार्फत देखील आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतंय. 2 नवीन फलंदाज आहेत.
इबादच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला असला तरी पण येणारे शेवटचे 3 बॉल जे होते ते चांगल्या रीतीने हाताळलेत. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा इबाद. यावेळेस शरीराचा वेध घेण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली, मात्र डाऊन द लेग बॉल चालला होता. इनफिल्ड मध्ये फील्ड केली आहे. तत्पर्यंत धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर पंच दर्शवतायत लेग बाईज. आणि या एक अतिरिक्त धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत पाहायला मिळते ती म्हणजे 34 धावा, 34 रन्स ऑन द बोर्ड. युवा सेना चषक 2026 हा थरार आपण अनुभवतोय. एकीकडे आर्यनचं मैदान, एक ऐतिहासिक मैदान, आणि आर्यनचं मैदान म्हटलं की नाईट क्रिकेटचे सामने होणारच. एक जुनं नातं आहे. आज दुसरी रात्र, दुसऱ्या रात्रीमध्ये मुस्लिम बांधवांचे सर्व संघ यावेळी 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवर, त्या म्हणजेच 35 धावा, तब्बल 8.75 च्या सरासरीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ज्या वेळेस 5व्या षटकाला होते सुरुवात आणि ज्याच्या जाळ्यात देवमासे फसत होते त्याचं जाळं काढता येणार नाही आणि त्याचा विचार देखील करू शकत नाही असाच गोलंदाज फरहान मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय. संघाच्या वतीनं 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. पहिला बॉल, पहिलाच बॉल, गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र यॉर्कर पद्धतीचा बॉल अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन रिजन मध्ये खेळून काढला आणि तिकडे 2 धावा परिपूर्ण केल्यात फलंदाजानं. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. स्कोर कार्ड पुढे चाललाय, जाऊन पोहोचलाय 37 धावांवर. आतापर्यंत खूप चांगली लाईन, खूप चांगली लेथ वरांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5व्या षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा फरहान सज्ज झालाय. यावेळेस लॉफ्टेड स्ट्रोक, डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने बॉल खाली येतोय, फेकी करतोय. तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. पुन्हा एकदा 2 धावेने भर आणि स्कोर कार्ड पुढे चाललाय, जाऊन पोहोचलाय 39 धावांवर. आकाश भाऊ, आपल्याला विनंती असेल की आपण प्लीज मंचावर यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय. थँक्यू सो मच. बॅक टू क्रिकेट. पुढचा बॉल घेऊन फरहान सज्ज झालाय. यावेळेस फरहानचा बॉल, फटका खेळलाय तर खरा, चेंडू बराच काळ हवेत, खालती क्षेत्ररक्षक तैनात, टिपलाय झेल, संपलाय अनाजचा खेळ. फलंदाज बॅक टू द डगआउट, गॉन.
थँक्यू सो मच डीजे. वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे, जिकडे फरहान चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सातत्याने मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत करतोय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता, मात्र प्रॉपर कनेक्शन नाही झालं. नो मॅन्स लँड मध्ये विसावला. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली क्षेत्ररक्षण केलंय, फेकी केलंय. तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडेल आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 41 धावा, 41 रन्स ऑन द बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि जर 4 चेंडूंचा विचार करायला गेला तर 4 चेंडून मागे 6 धावा खर्च केल्यात फरहाननं. मागचं षटक खूप चांगल्या रीतीने हाताळलं होतं. त्याची प्रचिती, चांगलीच प्रचिती मैदानाच्या आतमध्ये सर्वांच्या समोर. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा फटकाता खेळलाय. चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक होता मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. आलाय षटकार 6. थँक्यू सो मच डीजे. चांगली गोलंदाजी करत असताना एक बॉल स्लॉट मध्ये पडला आणि अकबरने खूप चांगला फटका खेळला. आता फरहानवर हल्ला केलाय. पुढचा बॉल घेऊन फरहान. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र इनफिल्ड मध्ये बॉलला अडवलंय. चांगली फेकी केली, मात्र चित्त्याच्या चपळाईनं एक धाव परिपूर्ण केलंय आणि या 1 धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 48 धावा, 48 रन्स ऑन द बोर्ड. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकर 48 धावा, 48 रन्स ऑन द बोर्ड. येणारं शेवटचं षटक आहे. आजच्या रात्रीतील पुढचा सामना शमसे इस्लाम पालघर आणि फातिमा स्टार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर यायचंय. नाणेफेकीचा कौल या षटकानंतर करण्यात येईल. थँक्यू सो मच डीजे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे शेवटच्या षटकाला होते सुरुवात. स्लॉग ओव्हर, हाणामारीचं मारामारीचं षटक आहे आणि अकबर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. इबाद गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल. इबादचा पहिलाच बॉल फुलटॉस होता, मात्र प्रॉपर कनेक्शन नाही झालं. लॉंग ऑन रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या मार्फत पाहायला मिळाली. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल आणि या 2 धावेने सातपाटी संघाचं अर्धशतक पूर्ण. 50 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या अर्थी अकबर फलंदाजी मार्कवर आला, 4 चेंडू आतापर्यंत खेळला आणि तब्बल 11 धावा ठोकल्यात. जास्तीत जास्त स्ट्राईक अकबरकडे असली तर चांगला स्कोर होऊ शकतो. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा इबाद. राईट अर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावे चेंज ऑफ पेस, मात्र त्याला ओळखलं. इस बार पडा भी है और उसको जडा भी है. बॉल चाललाय सीमारेषा पार. अकबरच्या फळीतून आलाय खणखणीत षटकार 6.
थँक्यू सो मच डीजे. आम्ही सांगितल्याप्रमाणे अकबरला जास्तीत जास्त ऑन स्ट्राईक आपल्याला ठेवावं लागेल, तेव्हा तुमच्याकडे जास्तीत जास्त धावा येतील आणि ते अकबरने मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय. पुढचा बॉल घेऊन इबाद. यावेळेस इबादचा एक चांगला बॉल, उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल, वेगवान पद्धतीचा बॉल. एक षटकारानंतर डॉट बॉल टाकलाय. उझेर सारखा एक यष्टीरक्षक चांगल्या यष्टीरक्षण आतापर्यंत केलंय आणि त्याचीच ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने करून दाखवतोय. यावेळेस लॉफ्टेड स्ट्रोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. बॉल चाललाय डीप कव्हर, सीमारेषा पार. आलाय अकबरच्या फळीतून एक क्लास चौकार, 4. थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत तब्बल 60 धावा, 60 रन्स ऑन द बोर्ड. जबरदस्त फलंदाजी अकबरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडून मागे तब्बल 21 धावा ठोकल्यात या पठ्ठ्यानं. पुढचा बॉल घेऊन इबाद. कमबॅक करण्याचे मनसुबे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र यॉर्कर एक्झिक्यूट केलाय आणि चेंडू सरळ विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. आलाय निर्धाव बॉल. येणारा शेवटचा बॉल. ऑन स्ट्राईक अकबर, मॅन इन फॉर्म. यावेळेस चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, बॅटची कड, बॉल चाललाय शॉर्ट, फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. या बॉलने एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि एक इनिंगच्या अखेरीस धावसंख्या धावफलकार आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 61 धावा. आणि AR सुपरस्टार संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 36 चेंडून मागे 62 धावांचं आव्हान आहे. घेऊया थोड्या क्षणांची विश्रांती. पुन्हा भेटूया जेव्हा दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. त्यावेळेस आमच्या समवेत आमच्या सोबत जोडले जातील धनसरचा एक गोड आवाज, एक हँडसम बॉय उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. आजच्या रात्रीतील दुसरा सामना आपल्या भेटीला येईल शम्से इस्लाम पालघर विरुद्ध फातिमा स्टार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना शेवटचा कॉल लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. चला 2 कॅप्टन या टॉससाठी. 2 कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी आहे. एका बाजूला हनी खान आणि एका बाजूला आपण पाहतात फातिमा स्टार्स. या 2 टीम मधला टॉस आणि टॉस करण्याकरिता मी विनंती करतोय ओमकार यांना मी विनंती करीन की प्लीज आपण या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हनी खान या स्पर्धेचे आयोजक आणि अगदी ॲज अ कॅप्टन म्हणून ते पाहायला मिळतात.
ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी अथक परिश्रम घेतले ते हनी डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. एका बाजूला फातिमा स्टार. या संघामधला हा सामना आणि 6 षटकांचं क्रिकेट आणि या 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये आता सध्या आपण या मॅचचा इथून टॉस करतोय. कॉइन स्पिन हेडचा कॉल आणि यावर आपण पाहतात हेड्स. थँक्यू सो मच. फातिमा स्टार्स संघाने टॉस जिंकलाय. ओमकार यांना विनंती आहे की आपण व्यासपीठात विराजमान व्हा. एकंदरीत फातिमा स्टार्स आपण टॉस जिंकला, तुमचा निर्णय काय असेल? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण करू. कालच्या दिवसापासून आपण सामने पाहिले असतील. 6 षटकांचा मॅच, इथे 92 धावा देखील झाल्या, 80 धावा झाल्या. एकंदरीत आपण 43 देखील सामने पाहिले. तुम्ही ज्यावेळेला फिल्डिंग करणार त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न राहील? आमचा प्रयत्न असेल 30च्या आत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. नवीन संघ आहे आणि बॉन्डिंग पण खूप चांगली आहे. बघूया कशा पद्धतीने गेम जातो. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? आज आर्यनचं मैदान आणि आज मुस्लिम समाजासाठी हे 8 संघ राखीव ठेवले, या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? नक्की खूपच चांगलं इनिशिएटिव्ह घेतला आहे ऑर्गनायझिंग कमिटीने आणि खूपच चांगलं आयोजन आहे. प्रयत्न असेल आमचा पण इकडून विजय होऊन जाण्याचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि काय म्हणशील, एक आयोजक म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं भरपूर मेहनत घेतली. आज स्वतः कॅप्टन आणि आज स्वतःचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जर तुम्ही टॉस जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही डेफिनेटली फिल्डिंगच केली असते. आता बॅटिंग तुम्हाला करायची आहे. त्यांनी म्हटलं की 30 धावांपर्यंत रोखण्याचा त्यांचा धाडसी प्रयत्न आहे, परंतु तुमचा देखील संघ खऱ्या अर्थानं गाजलेला संघ आहे. जर तुम्ही बॅटिंग करताय तर पहिल्या 6 षटकांमध्ये किती रनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील? अबाव 60. काय म्हणशील या स्पर्धेसाठी ज्यावेळेला मॅनेजमेंटची ज्यावेळेला वेळ आली, अथक परिश्रम तुम्ही घेतलेत आणि आज ही स्पर्धा सत्यात साकारते. कसं वाटतं ही स्पर्धा सक्सेस होत असताना? खूप चांगलं वाटतंय. थँक्यू सो मच. हनिकांना प्रश्न पाठ करून चालले, हे विचारणार मी, उत्तर हीच देणार आणि अगदी शॉर्ट अँड स्वीटमध्ये त्यांनी बाईट दिला. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. थँक्यू सो मच. मृण्मयजी ठाकूर यांचा आवाज आपण ऐकला. तर युवा सेना चषक टायमर ऑन होतंय, लक्षात घ्या. 5 षटकं 25 मिनिटं. त्या षटकामध्ये त्या मिनिटांमध्ये 5 षटकं नाही पूर्ण झाली, एक खेळाडू मध्ये येईल. गोलंदाज इथे तयार होतात. पहिलाच बॉल सरळ बॅटनं मुसाब, एका बाजूला त्यांच्या साथीनं बासित. एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आज मुस्लिम गटाला सुरुवात होते. AR सुपरस्टार या संघाला विजयासाठी रन करायचे आहेत 62. मुसाबच्या साथीनं बासित हे खेळाडू आहेत. एका बाजूला F11 अरफा सातपाटीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो, जिथे आदिल चुनेवाला या खेळाडूनं खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट अनेक वर्ष खेळलेलं आहे आणि तोच आदिल. संपूर्ण व्यासपीठ आपल्याला बघायला मिळतं. आयोजकांनी खूप चांगली साथ या स्पर्धेसाठी घेतली, मदत घेतली, मेहनत घेतली आणि आज ही स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. धावसंख्या तपासून पाहिल्या तर आता सध्या जाऊन पोहोचतात त्या, म्हणजेच बॉलचा खेळ संपलाय 2 आणि 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 रन ही सध्या स्थिती आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल आणि हा बॉल आहे तो म्हणजेच तिसरा. इथे देखील नरम हाताने खेळून काढले. सिंगल डबल या खेळाला सध्या ते प्राधान्य देतात. अकबरचा हा चेंडू होता आणि अकबरचा चेंडूवरती मान सन्मान मिळतोय आणि त्या अनुषंगाने सध्या आता या मॅचमध्ये जे कॉमेंट्री बॉक्स समोर जे बाईक घेऊन जे खेळाडू प्रेक्षक आहेत ना, त्या बाईकवाल्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण बाजूला व्हा तिथून.
अदरवाईज आयोजक तिथे येऊन तुम्हाला सांगणं ते बरोबर नाही. म्हणून तुम्हाला कळकळतीची विनंती आहे की आपण तिथून सगळ्या बाईक काढा. आयोजक ज्यावेळेला तिथे पोहोचतात आणि तदनंतर कुणाला तरी मग ते 2 शब्द बोलले जातात ते बरोबर नाही. म्हणून मित्रांनो, तुम्ही क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक आहेत, लाडके प्रेक्षक आहेत. तुम्हाला विनंती आहे की आपण तिथून आपल्या बाईक काढून घ्या आणि त्या बाईक तुम्ही शिफ्ट करा. आणि हे आहे पालघरच्या क्रिकेटचे खरे सच्चे भक्त, ज्यांनी खऱ्या अर्थानं आमचे शब्द कानावरती गेले ना तसे त्यांनी आपल्या बाईक तिथून ॲडजस्ट केल्या. म्हणतात ना की क्रिकेटला आम्ही या क्रिकेट खेळाला अगदी लहानापासून बघत आलो. या क्रिकेटला आम्ही देवतेप्रमाणे जपतो आणि जसे आमचा आवाज त्यांच्या कानी गेला आणि त्यावेळेला त्यांनी त्या बाईक काढल्या, त्या सगळ्या शिस्तबद्ध आणि लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक धन्यवाद. फटका बऱ्याच काढावेत. क्षेत्ररक्षक तिथे कुणी नाही. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा चौकार 4. आता हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला बासित आणि खऱ्या अर्थानं मुसाब ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1चा खेळ संपला आणि षटक क्रमांक 1चा खेळ ज्यावेळेला संपतोय ना त्यावेळेला 7 रन ही सध्याची स्थिती आहे. मुसाब आणि साथीनं बासित हे दोन्ही खेळाडू सध्या शिरगाव या संघासाठी अनेक वर्ष चांगले क्रिकेट त्यांनी खेळले. तर एका बाजूला संघ जो आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच अर्फा सातपाटीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे खूप चांगले खेळाडू आहेत. धावांची जर गती तपासून पाहिली ना तर सध्या आतापर्यंत 7 या फलकावरती आहेत. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आज आर्यनचं मैदान खऱ्या अर्थानं दुसऱ्या रात्रीत दुमदुमतंय आणि दुसऱ्या रात्रीत खूप चांगल्या पद्धतीनं क्रिकेट सध्या आपल्याला पाहायला देखील मिळतं. AR सुपरस्टार सध्या बॅटिंग करतात, बिनबाद आहेत. ही जमेची बाजू आहे, परंतु धावा शोधाव्या देखील लागतील. 6 षटकांचं क्रिकेट ज्यावेळेला तुम्ही खेळताना त्यावेळेला तुमच्याकडे मेरिटवरती येणं गरजेचं असतं आणि ते मेरिटवरती येणं फार महत्त्वाचं आहे. आता सध्या 7 रन. मोहम्मद हे सध्या गोलंदाजी मार्कवरती आणि मोहम्मद यांना आपण पाहू शकता ज्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. आणि पाहूया कुठल्या पद्धतीने ते खेळ करतील. या मॅचला जिंकण्याकरिता प्रत्येकाला जिंकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, पराकाष्ठा घ्यावी लागतात आणि सध्या आता ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मोहम्मद गोलंदाजी मार्कवरती तयार. इथे फुलर लेनचा बॉल होता, त्या बॉलला खेळण्याचा प्रयत्न मुसाफनं केला तर खरा. मी म्हणेन की या बॉलवरती तुम्ही संधी घेतली पाहिजे होती एका मोठ्या फटक्याला कन्वर्ट करण्याकरिता. ती संधी नाही शोधता आली आणि तदनंतर बॉल हा सरळ आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉलमध्ये रूपांतरित होत असताना. AR सुपरस्टारचा संघ एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच अर्फा सातपाटी युवासेना चषक आणि तदनंतर आज आमंत्रित केलं ते म्हणजेच संघांना, ते म्हणजेच 8 संघ आज आपलं नशीब भाग्य उजळवतील. गोलंदाजी मार्कवरती तयार. इथे देखील फटका इनफिल्डच्या वरनं सरळ बॅटनं खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपपर्यंत तिथे पोहोचलेत उजेर आणि ते बॉलला फील्ड देखील करतील. ध्रुव 11 सातपाटी या संघाकडनं ज्यानं खूप चांगलं काम केलं उमेरनं आणि सध्या तो आज सातपाटीचा संघ कालच्या दिवसात क्वालिफाय होताना बघायला मिळाला. ऑल इंडिया आयकॉन हे तुम्हाला 2 खेळाडू बघायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. उदित सिंग आणि संपूर्ण एंटायर टीम, फतिक पॉप्स आणि हनी असतील आणि खान असतील आणि तदनंतर संपूर्ण त्यांचे साथीदार ज्यांनी आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं भव्य नियोजन ठेवलं आणि आज हे आर्यनचं मैदान खऱ्या अर्थानं दुमदुमत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, क्रिकेट रसिकांचं आणि श्रोत्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. विश नेटवर्क या यूट्यूब वाहिनीवरती जे प्रेक्षक आले त्यांचं देखील स्वागत आहे. हा बॉल व्हाईट बॉल दिलाय. या व्हाईट बॉलच्या साह्यानं धावसंख्या जर आता तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9. गौरव पाटील आणि एका बाजूला पियुष हे आम्हाला दर्शवतात की धावा 9 झाल्यात. एक आयोजक म्हणून सातत्याने प्रत्येकानं जिम्मेदारी घेतली. आता देखील फटका तर खेळायचा होता बसीतला आणि तिथे व्यवस्थित कनेक्शन नाही करू शकत. आता सध्या मोहम्मदनं या बॉलला जबरदस्त फिरवलंय. इबाद राजे सारखा खेळाडू त्यांच्या डगआउटमध्ये. इबाद राजेचा क्लास आपण पाहिला गोलंदाजीनं. लेदर क्रिकेटचा खूप चांगला ज्याच्याकडे अनुभव आहे. फलंदाजी देखील ते चांगली करतात. इथे देखील फटका चांगला खेळला. मिडल ऑफ द बॅट बॉल चाललाय. तिथे आहेत उमेर आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या पार. येतोय षटकार. 6 रन.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले. रनआउटची संधी बनले खरी आणि आता पंचांनी मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेतले खरी. पाहूया आता काय घडलंय, काय बिघडलंय. तिसरे पंच तिथे मात्र जोडले जातील आणि तदनंतर दर्शवितील की या मॅचमध्ये आता सध्या हा जो ट्विस्ट वाढलाय ना, तो ट्विस्ट नक्की आहे काय. अरफा सातपाटी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज मुस्लिम समाजाला प्राधान्य मिळालं आणि आज मुस्लिम समाज एकवटत असताना या स्पर्धेमध्ये रनआउटची संधी तर बनली आणि फलंदाज इथे OUT आउट. फलंदाज इथे बाद. धक्का पहिला ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅट जर आपण तपासून पाहिली तर ग्राउंड नाही झाली व्यवस्थित. ज्या वेळेला स्टम्प्स उद्ध्वस्त झालेत त्यावेळेला बॅट ग्राउंड नव्हती. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये ते दाखवतात मनीष निजाई की घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या त्याच गोष्टी सध्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती जर विचार केला तर मोहम्मदने या षटकात आता एक षटकारानंतर उत्तर दिलं प्रतिस्पर्धी फलंदाजाला. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर AR सुपरस्टार या संघाची आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. 16 रन्स. सध्या 16 धावा या धावफलकावरती आणि शेवटचा बॉल या षटकातला बाकी युवासेना चषक 2026. कालच्या दिवसात अनेक चांगले संघ या पालघर क्रिकेटवरती ज्यांनी अधिराज्य गाजवलं तसे संघ आपण पाहिले. पवनसूत नवलीचा संघ पाहिला, यंगेश्वर दंडीला पाहिलं, तदनंतर सातपाटीसारखे संघ पाहिले. याही वेळेला आपण पाहतात खोलातला बॉल होता, शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये बॉल चाललाय. षटक क्रमांक 2चा खेळ इथे संपतोय परिपूर्ण आणि 2 षटकांचा खेळ ज्यावेळेला संपला ना त्यावेळेला 17 रन. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि येऊया मैदानाच्या आत. वेलकम बॅक. महाराष्ट्राचे दमदार नेते आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात महाराष्ट्राचे लोकाभिमुख मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थातच एकनाथ शिंदे साहेबांचा मात्र हा आवाज आपण पाहिला. 2.5 वर्षाचा कालावधी परंतु प्रत्येकाच्या महाराष्ट्राच्या गळ्यातलं ताईत म्हणजेच एकनाथजी शिंदे साहेब आणि मात्र निश्चित स्वरूपात आपण पाहतात हा त्यांचं गीत अवधूतजीत सिंग साहेब. खऱ्या अर्थाने या भगव्या छताखाली युवा सेना विधानसभा शहर अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. आज अवधूत सिंग यांनी फार प्रगती केली. शिवसेनेच्या भगव्या छताखाली आले आणि तदनंतर एकनिष्ठ राहिले आणि आज एक भव्य असे युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कमी कालावधीत संपूर्ण पालघरकरांच्या गळ्यात अवधूत सिंग हे नाव का बसलं. तुम्ही तुमच्या कामानं प्रसिद्ध होता, सहज तुम्हाला कोणीही पसंती देणार नाहीत आणि खऱ्या अर्थाने ते संपूर्ण आमचे मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती व्हॉइस ऑफ नांदगाव अर्थात मृण्मयजी ज्यांनी देखील खूप प्रेम दिलं आज या स्पर्धेला म्हणा. तदनंतर मागच्या वर्षी फक्त एक साधी ओळख होती, आज ती एका अगदी जीवाभावाच्या पलीकडे गेली आणि तेच आम्हाला पाहायला मिळतात. मृण्मयजी येणाऱ्या काळात त्यांनी समालोचन क्षेत्रात पाय दिल्या. पुढच्या वर्षी कदाचित इथे आम्ही दिसू की नाही दिसू हाही प्रश्न आहे, कारण मृण्मय ठाकूर सर सध्या चर्चेतलं नाव आहे. धावसंख्या फलकावरती 19 आहेत. षटक क्रमांक चालू आहे 3रा आणि आदिल चुनेवाला. बॉलला काय वाळलं, जिथे जुगल तांडेल सर दर्शवतात की वाईट बॉल आहे. एका बाजूला आदिल, एका बाजूला
फलंदाज आहेत ते म्हणजे चालन. आता सध्या पाहूया काय होईल या मॅचमध्ये. शिरगावचा संघ AR सुपरस्टार इथे देखील क्रॉस बॅटने खेळायचं होतं. नाही, हा बॉल तुम्ही वाईट जर मागताय तर चुकीचा आहे. तुम्ही फार शफल झालात. अलीकडचं क्रिकेट फार बदललं मित्रांनो. शफल झाल्यानंतर तुम्ही जर वाईट बॉल मागत असेल तर पंच सांगतात की ना मुन्ना ना, तो बॉल तुम्हाला नाही वाईट मिळणार. आता सध्या गोलंदाजी आदिलची खूप चांगली. याच आदिलला सातपाटी गावातून ध्रुव 11 या संघामध्ये जागा का मिळायची, तर ते आदिलनं अनेक वेळा सिद्ध केलंय स्वतःला. आज आपल्या समाजासाठी आणि समाजासाठी आज मुस्लिम समाज एकवटला. कोलातला बॉल फटका बिटवीन द गॅप चाललाय तिथे. वन बाउन्सनं फिल्डिंग होणार आणि तुर्तास मिळते ती म्हणजे सिंगल. या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्डला धावांची गती तपासून पाहिली नाही तर आम्हाला आमचे गौरव पाटील ब्रँड ऑफ सफाळे ते दर्शवतात की 21 रन. गौरवचं कौतुक करावं लागेल. कम्प्युटर चुकल परंतु गौरव नाही, हे त्यांनी दाखवून दिलं. खऱ्या अर्थानं एका बाजूला मनीष निजाई, दातिवरे गावचं अनमोल रत्न. आज याच लाईव्ह क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तुंग भरारी घेतली. मी प्रत्येक ठिकाणी त्यांचा उल्लेख तो करत असतो. दातिवरेपासून सफाळ्यापर्यंत, सफाळ्यापासून विरार वसईपर्यंत आणि विरार वसईपासून मुंबईपर्यंत, मुंबईपासून सुरुवात केली, महाराष्ट्रात नाव झालं आणि नंतर खऱ्या अर्थानं आखाती देशांचे दौरे गेले. जिथे दुबई म्हणा, कतार म्हणा, शारजा इंटरनॅशनल स्टेडियम म्हणा, अशा मोठमोठ्या ठिकाणी ज्यांनी आपलं कॅमेरा वर्क दाखवलं आणि आज ते आपल्या स्पर्धेला जोडले. ही खऱ्या अर्थाने या स्पर्धेची कौतुकाची बाब आहे की आपण मनीष निजाई यांच्यासोबत ही स्पर्धा कव्हर करतोय. म्हणतात ना, तुम्ही कसं काम करताय, तुम्ही त्या कामाशी किती एकनिष्ठ आहात, तुम्ही काम करत असताना तुमची स्किल कशी दाखवता, ते सगळं काही त्या मनीषने दिले. आणि तो मनीष दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस आमच्या अगदी उजव्या हातावरती आहे आणि चांगलं काम करतायत. एका बाजूला मुनीत कुडू, पालघर स्टार्स, हे सध्या इंस्टाग्रामचं चॅनल त्यांचं देखील गाजलेलं चॅनल आहे आणि त्यांनी देखील एक साधी सुरुवात. आज कॅमेरा क्षेत्रामध्ये एक बेस्ट कॅमेरामॅन म्हणून त्यांचं देखील वर्णी लागते आणि त्या लिस्टमध्ये त्यांचं नाव शुमार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल आदिल यांचा. यावेळेला रिव्हर्स स्विच अगदी समोर. पंच सांगतात की बॉल पडला असता तर तो बॉल बाहेर गेला असता. आता ते आदिलला देखील माहिती होतं षटक संपले. 3 षटकांचा काही ज्यावेळेला संपतोय ना त्यावेळेला आयुष आणि एका पियुष आणि एका बाजूला गौरव पाटील दर्शवतात की रणसंख्या फलकावरती आहे ती म्हणजे 24. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि जाऊया श्रवणीय गीताकडे. तुमच्याकडे 18 बॉलमध्ये करायच्या 38. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण आहोत सध्या आर्यन क्रीडा संकुल आर्यनच्या मैदानात, जिथे घमासान चालू आहे युवासेना चषकाचं. अवधूतजीत सिंग आणि संपूर्ण एंटायर टीम ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी घेतलेत अथक परिश्रम आणि आज ही स्पर्धा गौरवानं अगदी आपण पाहतात गौरवशाली प्रवास. मागच्या वर्षी एक साधी सुरुवात केली आणि दुसऱ्या वर्षात देखील ही स्पर्धा आली आणि त्यानंतर ही स्पर्धा आज दुसऱ्या रात्रीत पोहोचली. आज मुस्लिम समाज म्हणून आपण आजचा दिवस ज्यांच्यासाठी दिला आणि ते संघ आज एकवटलेत. मोहम्मद आलेत गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी मार्कवरती तयार मोहम्मद. षटकातील पहिला बॉल. खोलातला बॉल होता बसीतसाठी. बसीतनं ऑन साईडला खेळलाय तो फटका. क्षेत्ररक्षक डीपमधनं पुढे आलेत आणि बघता बघता फिल्डिंग करतील. तुर्तास मिळते ती म्हणजेच 1 रन. आता सध्या या 1 रनच्या साह्याने धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 रन्स. 25 धावा ह्या धावफलकावरती आहेत. वेळेचा विचार केला तर 8:30 झालेत आणि मॅच क्रमांक चालू आहे तो म्हणजेच दुसरा. AR सुपरस्टार बॅटिंग करते तर AR अर्फा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो सध्या विजय सिक्का यांचं डीजे सिक्का तेही मात्र जोडलेत या स्पर्धेमध्ये. डीजे सिक्का तुमचं स्वागत आहे. यावाला कॅच कॅरी केल्या फलंदाज बाद.
मोहम्मद यांच्यासाठी मात्र आपण पाहतायत कॅश प्राईज आहे ते म्हणजेच 100 रुपयाचं. त्याने मात्र ही विकेट जी घेतली आणि त्याच्याकरिता आपण पाहतायत कॅश प्राईज झालेले आहे त्यांच्यासाठी. जाऊया मॅचकडे, जिथे आता 25 रन धावफलकावरती आहेत आणि नवीन बॅटर इबाद सध्या दाखल झाले. ते यार सुपरस्टार या संघाची कमांड सांभाळण्याकरिता. या मॅचमध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल ना तर मेहनत पराकष्टा घ्यावे लागतील. सुखासुखी काहीच भेटत नाही. मनुष्याला देखील इथून प्रयत्न करावेच लागतात. जर सुखासुखी सगळंच मिळालं असतं तर माणसाच्या आयुष्याला गंमत आणि भगवंताला किंमत नसते मित्रांनो. मेहनत करा, पराकष्ट घ्या, जिद्द चिकाटी संयम या सगळ्या गोष्टींवरती काम करा आणि निश्चित स्वरूपात आपण पाहतात ते फार महत्त्वाचं आहे. आता सध्या मैदानाच्या आतमध्ये धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच या सिंगलच्या साह्यानं 26 रन 26. आता सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज खूप छान पद्धतीनं सध्या खेळत असताना मोहम्मद यांचं कौतुक करावं लागेल. ज्या मोहम्मदनं आतापर्यंत अफलातून गोलंदाजी केली. रणसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजे 27-27ला 2 ही सध्या स्थिती आहे. आणि धावांची गती जर तपासून पाहिली नाही तर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 27ला स्थिर. या षटकातील बॉलचा खेळ झालाय 4. आता देखील आपण पाहतात इबाद या खेळाडूला इथून थोडंसं एक महत्त्वपूर्ण खेळ अदा करणं गरजेचं आहे. विश्व हिरे यांना देखील आपण पाहतात त्यांचं देखील नुकताच आगमन झालंय. त्यांचं देखील स्वागत आहे या मॅचमध्ये. 3 षटक क्रमांक 4 आणि बॉलचा खेळ झालाय 5. रणसंख्या अगदी शांत ठेवलंय, बांधून ठेवलंय आणि धावसंख्या जर तपासून पाहिले तर 27 या धावसंख्येवरती स्थिर आहे. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा तयार इबादसाठी. हा बॉल जर तपासून पाहिला तर पंचांनी दर्शविलाय की हा बॉल व्हाईट बॉल येतोय. या व्हाईट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला रणसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच या व्हाईट बॉलच्या साह्यानं 28 या धावसंख्येवरती 28 रन्स. शेवटचा बॉल बाकी आहे. सध्या बॉल आहे तुमच्याकडे 13 आणि 13ला रन करायच्या 34. 13 चेंडू आणि 34 धावा इबाद. आणि याही वेळेला फुलरलेनचा बॉल होता, त्या बॉलला कनेक्शन नाही करू शकलेत. आता सध्या एका बाजूला बशीतनं 12 बॉलमध्ये 19 तर केलेत खरे. 22च्या संख्येत आले आणि तज्ञ तर फुलरलेनचा बॉल इबाद नाही खेळू शकलेत. डॉट बॉल तो होता परंतु 22च्या माध्यमातून 1 रन मिळाली. आता बॉल आहेत 12 आणि 12मध्ये करायच्या 33. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि ऐकूया एक श्रवणीय गीत. जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक आता 5ला सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती साबिर दाखल झालेत. 12 बॉलमध्ये करायचे रन या मॅचला जिंकण्यासाठी 33 रन. पहिलाच बॉल फटका मिडल ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस टेकन बॅक टू द डगआउट. गॉन.
थँक्यू सो मच मध्ये जाऊया पुन्हा एकदा. बॉल आहेत 11 बॉलमध्ये करायच्या 33. आज मैशर या नावाची चर्चा का होत असते सातत्याने. एक मैशर या नावानं स्वतःचा एक वेगळा ब्रँड बनवला सातपाडीसाठी. आता देखील सनी भाऊ चौधरी तेही आलेत त्यांना इथून पिकअप करण्याकरिता, कारण एबी चषक तेही आज सातपाटी ध्रुव हा ए संघ तिथे खेळताना पाहायला मिळेल. आज सातपाटी गावाचं एकत्रितकरण झालं, त्यामध्ये सनी भाऊ चौधरी यांचं देखील सिंहाचा वाटा राहिला, हिलेश भाऊ चौधरी यांचा वाटा राहिला, भावेश भाटे यांचं देखील तिथे नाव घेतलं जाईल. फटका चांगला खेळला, थ्रू द कव्हर्स बॉलला काढले, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे कॅच ड्रॉप. शेवटच्या क्षणाला कॅच सुटलाय. हा कॅच सुटलाय की ही मॅच सुटलाय. फेज आता सध्या फेज दाखल झालेत. षटक क्रमांक चालू आहे. 5व्या बॉलचा खेळ झालाय. 2 आता बॉल आहे तुमच्याकडे. 10 रन करायचे. 10 चेंडू आणि 31 धावा. 31 धावा आणि 10 चेंडू. तो मेमेवाला मॅच. सहज रीतीनं कुठलाच संघ हार पत्करायला तयार नाही. हा प्रत्येक जण विजयासाठी झालेला असतो. क्रिकेटच्या खेळामध्ये जिंकणं हेच तर महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. या बॉलला मोठा फटका खेळायचा प्रयत्न तर केला खरा, आणि त्या प्रयत्नांमध्ये सध्या आपण पाहतात तो डॉट बॉल येतोय. आता बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये करायच्या रन ते म्हणजेच 31. नऊ बॉल आणि 9 बॉलमध्ये 31 रन सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत पुन्हा एकदा. इथे देखील खोलातला बॉल होता. काय गोलंदाजी आहे, जबरदस्त वेग या गोलंदाजाकडे. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 बॉल टाकायचे आहेत. लक्षात घ्या फिल्डिंग टीम, वेळेचं महत्व आहे आमच्यासाठी, फार महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा तयार. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये करायच्यात 31. सध्या षटकातील पुढचा बॉल. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला आणि या बॉलला फटका उडवलाय पार काळ हवेत. तिथे मात्र बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आलाय कडक बेधडक षटकार. सध्या 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये करायच्यात 25. या मॅचला जिंकण्यासाठी तो मच निडेड षटकार आला. त्या षटकाराने स्कोर कार्डला वेग मिळाला, स्कोर कार्डला एक चांगला वाव मिळाला. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज तयार. इथे देखील फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना बीट करत बॉल इथे नाही जात, बीट नाही करू शकले. फलंदाज बाद. थँक्यू. आता सध्या बॉल आहेत ते म्हणजेच 6 आणि 6 मध्ये रन करायचे आहेत. 25. पहिलाच बॉल. इथे फटका खेळलाय क्षेत्ररक्षक खाली बॉलच्या. टिपलाय कॅच. मैशर नाही चुकी करणार. फलंदाज बाद. विकेटचं पतन. डॉन.
राजे हे सध्या दाखल झालेत या मॅच मध्ये. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. युवा सेना चषक 2026 ची ही रात्रकालीन स्पर्धा आज दुसऱ्या रात्री. चला बॅट्समन लवकर या वॉर्मअप करत, कारण आमच्याकडे आज फार मॅच आहेत. तुम्हाला वाटत असेल की आयोजक फक्त आयोजन करून त्यांना उद्या त्या दिवसाचा लोड नसतं, तर असं नाही मित्रांनो. तुम्हाला विनंती आहे की थोडंसं स्पीडअप करत चला. आजचा दिवस या स्पर्धेचा फार महत्वाचा आहे, कारण एकंदरीत 10 संघांना संधी मिळाली होती जवळपास, परंतु आज 8 संघ खेळत आहेत इथे. एका बाजूला उझेर आणि उझेरच्या साथीनं आमिर, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या मॅचला जिंकण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. पाहूया आता ते कुठल्या पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न करतील. मॅचला इथून सुरुवात देखील होते. एक महत्वपूर्ण हा सामना इथून, आणि तदनंतर आता फिल्डिंग सेट तर केलंय खरी, परंतु इथून आता सिंगल मिळतो. आता या सिंगलच्या साह्याने या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आता बॉलचा खेळ आहे तुमच्याकडे, तो म्हणजेच षटकातील पुढचा बॉल. वा, जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी. डॉट बॉल येतोय. या मॅच मध्ये आता जवळपास विजयाचा जो गुलाल आहे तो उधळण्यासाठी आता फिल्डिंग टीम जी सध्या पुढे आले. अर्फा 11, 3 बॉल 23. फटका खेळलाय करा, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन, फलंदाज बाद. सोहेल इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये. ज्या सोहेलनं हनी खान, सोहेल असतील, एक चांगली मॅच ती बघायला मिळणार आहे आपल्याला. खूप चांगला कॅच. सध्या आता 2 बॉल आहेत आणि या 2 बॉल मध्ये रन करायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी. 23, 2 बॉल आणि 23 धावा. या मॅच मध्ये जिंकण्याकरिता आता हे समीकरण आहे ते थोडंसं कठीण झालंय. चला थोडं स्पीडअप करा नवीन बॅटर. तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, आपण फार वेळ न घेता इथे आज या मॅच जे आपण पाहताय ना शेड्यूल, ते थोडंसं पॅक करायचं आहे. आमचे डीजे ऑपरेटर शेवटच्या क्षणाला मच्छरांना कंटाळले आणि त्यावेळेला त्यांनी ऑडोमस आणलं. अदरवाईज सुसाईड अटेम्प्ट जिथे आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता कंटाळले ते अगदी, आणि त्यानंतर त्यांनी आता ओडोमॉस आणलं मच्छरांवरती उपाय म्हणून. षटकातील पुढचा बॉल. चांगला चेंडू होता, फटका देखील खेळलाय. तिथे जर तपासून पाहिलं तर आता धावांची गती जर तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती, म्हणजेच या चौकाराच्या मदतीनं 44-44. चांगला फटका. आता 1 बॉल आणि 18 या मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे, कारण हा मॅचचं समीकरण जे आहे ते संपूर्णपणे आता फिल्डिंग टीमच्या बाजूनं. 1 बॉल 18. AR सुपरस्टार शिरगाव. इथून 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये रन करायचे, ते म्हणजेच सध्या 18ची गरज होती. त्या बॉलला इथून या मॅच मध्ये आता विजयाचा शंखनाद जो आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन AR अर्फा सातपाटी. AF11 अर्फा सातपाटी वॉन द गेम. आता पाहूया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल, तेही तेवढंच महत्वाचं आहे. मॅन ऑफ द मॅच तो किताब दिला जाईल 9 बॉल मध्ये ज्यानं रन केले, ते म्हणजेच 22, त्या अकबरला, ज्यानं गोलंदाजी देखील 1 षटक फक्त 7 रनचे दिला, आणि ते अकबर ठरलेत मॅन ऑफ द मॅच.